पण निवृत्तीनाथ म्हणतात जशा एखाद्या मुंग्याच्या वारुळाला आग लागावी आणि त्या मुंग्यांनी जसं इकडं तिकडं पळावं, तशी माझ्या अंतकरणाची स्थिती आहे. माझी वृत्ती आज जाग्यावर नाही, ती वृत्ती इकडं तिकडं पळण्याचा प्रयत्न करते. माऊली मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. ज्ञानदेव, ज्ञानोत्तम, नरोत्तम, देवोत्तम आणि वरोत्तम. जिला एक मुलगा आहे तिला आजच्या काळात मम्मी म्हणतात, जिला 2 मुले आहे तिला आई म्हणतात आणि अख्खं जग जिची लेकरं आहे तिला माऊली म्हणतात. महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बघा, मी मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य सांगते. पूल जर जास्त काळ टिकायचा असेल तर त्या पुलाच्या पायाजवळ बळी दिला जातो. बरोबर आहे ना? श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला ठेवा थोडी. या वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी खोदला, पण या पायामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या आई वडिलाचा बळी दिला गेला म्हणून हा पाया तेवढा मजबूत आहे. महाराज सहजासहजी नाही. एक गुरु एक शिष्य परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. अभंग सगळ्यांना पाठ आहे, फक्त पुनरावृत्ती करते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. तो काही नुसता नाचण्याकरता अभंग नाही बरं का, त्याचं गांभीर्य लक्षात ठेवा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, एक गुरु एक शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. आदिनाथ, आदिनाथांचे शिष्य कोण बोला ना? मच्छिंद्रनाथ. नाथ, नाथ अक्षर लागले. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गैनीनाथ, गैनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य माझे ज्ञानोबाराय. माऊलींना निवृत्तीनाथांना म्हणावं, दादा एक गुरु एक शिष्य ही परंपरा. गुरु खूप विद्वान आहे, पण त्याच्या पाठीमागे एकच शिष्य तयार होतोय. बाकीच्या अज्ञानी समाजाचं काय? हे तत्वज्ञान, हे गुह्य ज्ञान समाजाला कळालं पाहिजे. अडाणी चाललेल्या लोकांना योग्य मार्ग मिळाला पाहिजे. दादा निवृत्तीनाथानं म्हणावं, ज्ञानदेवा ही परंपराच अशी आहे, पण दादा मला ही परंपरा आवडत नाही. ज्ञानदेवा तुम्हाला ही परंपरा जर आवडत नसेल तर तुमच्या पुढे नाथ हे अक्षर लागणार नाही. ही आमच्या नाथांची परंपरा आहे. एक गुरु एक शिष्य ही आमच्या नाथांची परंपरा आहे. तुमच्या नावाच्या पुढे नाथ लागणार नाही. माऊली म्हणते, नावाच्या पुढे नाथ लागण्यापेक्षा सर्वसामान्याचा उद्धार होणं माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. इथे एक शिष्य एक गुरु एक शिष्य हे नको आहे. सगळ्यांच्या नावापुढे नाथ लागलं, पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या पुढं नाथ हे अक्षर लागलं नाही. माऊलींवर अन्याय झाला महाराज. तो अन्याय माऊलीनं समाजासाठी नाथ या पदवीला लात मारून समाजाचा उद्धार करण्याकरता यगुय ज्ञान प्रगट केलं. त्यांना माऊली म्हणतात महाराज. समाजाकरता केलंय. सर्व संतांनी एकत्र यावं आणि म्हणावं, आपल्या माऊलींवर अन्याय झाला, आपल्या माऊलींवर अन्याय झाला. सगळ्यांना नाथ लागलं, माऊलीला नाथ लागलं नाही म्हणून सर्व संतांनी 22 वर्षाच्या लेकराला माऊली ही पदवी बहाल केली महाराज. म्हणून माऊली पदवी बहाल केलेली आहे. असं जगामध्ये कोणताच पुरुष नाही की त्याला स्त्रीवाचक बोललं जातं माऊली सोडली तर. फक्त माऊलींना माऊली म्हटलं जातं, दुसरं कोणालाच नाही महाराज. किती बोलावं माझ्या माऊली ज्ञानोबारायांविषयी. माऊली आजचा दिवस म्हणजे माऊली ज्ञानोबारायांचा कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे आयुष्यातला शेवटचा दिवस. नामदेव रायांसोबत तीर्थयात्रा संपवल्यानंतर माऊलींनी देवाजवळ जावं. देवा
मला अख्खं जग आता माऊली म्हणायला लागलं. माऊली म्हणजे आई ना. इथं बसलेली प्रत्येक आई आपल्या मुलाकरता काहीतरी कमवून ठेवायचंय का? कारण आपलं लेकरू सुखी झालं पाहिजे. माऊली जर आई आहे तर त्या आईनं लेकरांसाठी काही कमवलं नाही का? कमवलं. माऊलीला 4 लेकर आहेत महाराज. ज्ञानी आहे, योगी आहे, साधक आहे, अनाथ आहे. ज्ञानी लेकरा करता अमृत अनुभव आहे. योगी मुलाकरिता चांगदेव 65 आहे. साधक लेकरा करता ज्ञानेश्वरी आहे आणि अनाथ लेकरा करता हरिपाठ आहे महाराज. जसं लहान लेकरू नाही झोपलं की आई म्हणते हा घास चिऊचा, हा घास माऊचा, हा घास काऊचा. एक एक घास भरून जशी आई लेकराला झोपवते ना, तसं माझ्या माऊलीने एका एका लेकराला एक एक घास भरून उद्धार कसा होईल हे शिकवलं. पण माऊलीनं बघितलं, किती सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. लोक ऐकत नाही. बस आता हे जग जगण्याच्या लायक नाही राहिलं देवा. नाही राहायचं मला. संतांचं कार्य संपलं की संत निघून जात असतात महाराज. नाही राहायचं देवा. जायचंय मला. मला इथं समाधी द्या पंढरपूरमध्ये. देवानं म्हणावं माऊली तुमच्या समाधीची जागा ठरलेली आहे. तुम्हाला समाधी आळंदीमध्ये दिली जाईल, इथं नाही. तुमची जागा तिथं आहे. कार्तिक शुद्धला पौर्णिमेचा काला झाला की सर्व संतांच्या कानापर्यंत बातमी गेली की माऊली समाधी घेणार आहेत. हा 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 म्हणता सगळीकडे बातमी पोहोचली. 22 वर्षाचं लेकरू आई होत आहे आणि आता तारुण्य सुरू झालं ना. आता थांबायचंय. जिथं जीवन सुरू होतंय तिथं संपवायचंय. आता सगळेच्या सगळे लोक आळंदीच्या दिशेने यायला निघाले. त्रयोदशीला माऊली समाधी घेणार आहे. सर्व संतांची मांदी आळी पंढरपूर वरून आता आळंदीकडे निघाली महाराज. गावागावातून दिंड्या आता आळंदीला निघाल्या. पूर्वीचा काळ तो कोण बैलगाडी घेऊन चाललाय, तर कोण घोड्यावर बसून चाललाय, तर कोण माऊलीला आता शेवटचं पाहण्याकरता जायचंय. सगळ्या संतांचा लवाजमा तिथपर्यंत आला. नवमीच्या दिवशी संध्याकाळी सगळे संत ज्यावेळेला इंद्रायणी मातेमध्ये स्नान करतात आणि पश्चिमेला पाहिलं ते भगवान परमात्मा वैकुंठ धाम घेऊन सगळेच्या सगळ्या पत्न्या घेऊन आता आळंदीला येत होते. सगळे संत देवाला नमस्कार करत होते. नवमीला विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, आकाशामध्ये देवदेवतांची दाटी झालेली होती. पुन्हा ऐसे होणे नाही, बघायचं शेवटचं. एवढी गर्दी झाली आळंदीमध्ये. असं सांगितलं जातं की मुंगीला सुद्धा रस्ता राहिला नाही चालण्याकरता. एवढंच नाही तर एवढी गर्दी झाली की सूर्याची किरण सुद्धा खाली यायला तयार नाही. त्या सुदेव पंचायतनामध्ये 5 देवतांमध्ये सूर्यनारायण मानले जातात. त्या सूर्यनारायणाला सुद्धा माझ्या माऊलीचं दर्शन घ्यायचं होतं, पण ते सूर्यनारायणाची किरण खाली यायला तयार नाही महाराज. दशमीला माऊलींनी देवाला म्हणावं, देवा आता मला तुम्हाला शेवटचं स्नान घालू द्यात. भगवंताच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे. देवाने म्हणावं मी देव आहे, मला रडता येत नाही. हुंदका गिळावा. माऊलींनी देवाची पूजा करावी महाराज. एकादशीच्या दिवशी भजन व्हावं, कीर्तन व्हावं. द्वादशीला सकाळी देवांच्या सगळ्या पत्न्यांनी स्वयंपाक बनवावा. महिला मंडळ सगळ्या संतांकरता नाना प्रकारचे पदार्थ बनवले गेले. नामदेवरायांची मुलं साधू संतांच्या पंक्ती आता द्वादशी सोडण्याकरता बसलेल्या आहेत. सगळेच्या सगळे लोक द्वादशी सोडण्याकरता बसले. माऊलींचं ताट तयार केलं, पण आता माऊली दिसत नाही. कुठे गेले माऊली? नामदेवरायांनी म्हणावं, ज्ञानोबा तुमचं ताट तयार केलंय, चला ना. माऊलींनी येऊन बसावं, ताटामध्ये डोकवावं.
ताटामध्ये नाना प्रकारचे पदार्थ पाहिले आणि प्रसंग डोळ्यापुढे आला. डोळ्यापुढे उभा राहिला विसोबा खेचर नावाचा माणूस. एक काळ मधुकरी मिळत नव्हती, मिळाली तर ती टिकत नव्हती. मधुकरी घेऊन चाललेले ज्ञानोबाराय विसोबा खेचर पुढे येतो आणि बोलतो, काय आहे हे संन्याशाच्या कारट्या, काय आहे तुझ्याकडे? तुला पाहिलं तरी डोकं उठतं रे. खूप जिभेचे चोचले पुरावे वाटतात का? काय आहे त्याच्यामध्ये? काही नाही काका, पीठ आहे थोडस, फार भूक लागली आहे. कोळ असणार तारुण्य त्या हृदयावर लात मारावी माऊलीच्या, माऊलीनं खाली कोसळावं. एवढ्यावर त्याचं भागलं नाही. त्याने खाली उतरावं, माऊलीच्या झोळीतलं पीठ सगळं खाली टाकावं, त्याच्यावर थया थया नाचावं. मातीमध्ये ते पीठ मिक्स करावं महिला मंडळ. तरी सुद्धा कुणाला काहीच बोलले नाही. माऊली विचार करतात, ज्यावेळेला वेळ होती त्यावेळेला एक घास दिला नाही. आणि आता निघालोय तर नाना प्रकारचे पदार्थ ताटामध्ये आहेत. सगळा प्रसंग त्या ठिकाणी आठवतो महाराज. माऊलीला तंद्री लागली, माऊली देहावर नाही आहेत. द्वादशी सोडून झाल्या त्या पिंपळाच्या झाडाखाली माऊली थंडगार सावली आहे, तिथं बसलेले आहेत. देवाला विचारावं, देवा या आळंदीचं एवढं महत्व काय आहे? या इंद्रायणी एवढी का महत्वाची आहे? देवानं सांगावं, माऊली एक काळ भगवान शिवजी माता पार्वती इथून जात होत्या. स्नान करायचं म्हणून खाली उतरले. इंद्रानं वाईट नजरेने पार्वती मातेकडे पाहिलं, शाप दिला. इंद्राला पश्चाताप झाला आणि सांगितलं, तुझा उद्धार त्या दिवशी होईल ज्या दिवशी माऊली ज्ञानोबाराय तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील. एवढी तपश्चर्या त्याची वाढली की त्याच्यातून ते इंद्रायणी मातेची निर्मिती झाली. माऊली काळजी करू नका, तुमच्या करता सगळी व्यवस्था करून ठेवली. तुमच्या रक्षणाकरता पश्चिमेला मारुती, हजेरी मारुती आहे, काल भैरवनाथ आहे. इकडे इंद्रायणीच्या जवळ वैतागेश्वर आहे. कुणी जर वाईट नजरेनं माऊलीकडे पाहिलं की जीवनात वैताग आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी आहे, माऊली काळजी करू नका. द्वादशी संपली ना, आता त्रयोदशी चालू झाली. महिला मंडळ आकांत करून सगळी संतांची मांदी आळी रडत होती. शेवटचं स्नान आता माऊलींना घालायचंय. इंद्रायणीवर माऊली ज्ञानोबारायांच्या हाताला देवानं धरावं, नामदेवरायानं धरावं. सगळ्यांनी माऊलीच्या अंगावर पाणी टाकावं, माऊलीला स्नान घालावं. सगळ्यांनी माऊलीला बघण्याकरता तळमळ गर्दीतून पुढे यावं. बस परत ऐसे होणे नाही. परत आपली माऊली आपल्याला दिसणार नाही. परत हा देह आपल्याला दिसणार नाही. म्हणून लोकांनी गर्दी करावी. कोणी झाडावर चढावं, कोणी एकमेकाच्या खांद्यावर बसून बघावं, कोणी गर्दीचा विचार न करता एकमेकांना लोटावं, माऊलीच्या अंगाला स्पर्श करायचा आहे. माऊलीनं मनातल्या मनात म्हणावं, माझी सावली अंगावर पडली तर पायातल्या जोड्या सकट स्नान करणारा समाज. आज मी चाललोय तर मला स्पर्श करण्याकरता जीवाचाही विचार करत नाही. आता मात्र माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीची जागा स्वच्छ केली महिला मंडळ. मोगरा फुलला, मोगऱ्याची फुलं माझ्या माऊलीला फार आवडतात. गाईच्या शेणानं ती जागा सारवलेली आहे. साईडनं त्या ठिकाणी मोगऱ्याच्या माळा त्या ठिकाणी लटकवलेल्या आहेत. माऊली ज्ञानोबारायांना आता नामदेवरायांनी धरलेलं आहे. निवृत्ती दादा ज्यावेळेला हात लावतात, माऊली ज्ञानोबारायाकडे पाहतात आणि विचार करतात, ज्ञाना आई बाबा गेले त्यावेळेला त्रास नाही झाला रे. एवढा ज्ञानी तू, पण गुरुची आज्ञा कधी मोडली नाहीस रे ज्ञाना. तेवढ्यामध्ये मुक्ताई आई साहेबांनी पुढे यावं. दादा, बहीण भावाचं प्रचंड प्रेम. माऊलींनी देवाकडे पाहावं. देवा,
माझी एकुलती एक बहीण आहे. फार माझं प्रेम आहे माझ्या बहिणीवर. आज मी समाधी घेईल, नंतर सोपान काका घेईल, निवृत्तीनाथ दादा समाधी घेईल. माझ्या मुक्ताचं कसं होईल? देवानं म्हणावं काळजी नका करू माऊली, मी आहे ना, तुमच्या मुक्ताला मी सांभाळील, तुम्ही नका काळजी करू. दादा म्हणून सोपान काकांनी मिठी मारावी. महाराज निवृत्तीनाथ कधी उदास नाही झाले आयुष्यामध्ये. आई वडील गेले तर निवृत्तीनाथांना फार दुःख नाही झालं. पण निवृत्तीनाथ म्हणतात जशा एखाद्या मुंग्याच्या वारुळाला आग लागावी आणि त्या मुंग्यांनी जसं इकडं तिकडं पळावं, तशी माझ्या अंतकरणाची स्थिती आहे. माझी वृत्ती आज जाग्यावर नाही, ती वृत्ती इकडं तिकडं पळण्याचा प्रयत्न करते. जसं एखादी पेंडीला आळा आहे महाराज. आळा तोपर्यंत घट्ट आहे, तोपर्यंत ती ताटशी व्यवस्थित आहे. पण माऊली रूपी आळाच तुटला तर ती ताट अशी विखुरली जात आहेत. एखाद्या तळ्यातलं पाणी बांध फुटावा, सगळं पाणी वाहून जावं, तशी अवस्था निवृत्ती दादाची आहे. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रान माळा पांढरसे. जसा माशाला पाण्याच्या बाहेर काढलं की मासा त्या पाण्याकरता जसा तळमळ तळमळ त्या ठिकाणी करतो, तशी संतांची अवस्था आहे. आता माऊली दिसणार नाही हे वाक्यच कुणाला सहन होत नाही महाराज. नामदेव राय बोलतात, देवा हे जर असंच चालू राहिलं तर संत मूर्छित होतील, मग काय करायचं, समाधीचं कसं करायचं. दोघांनी त्या ठिकाणी माऊलींना धरलेलं आहे. देवानं म्हणावं माऊली एवढं निस्वार्थी जीवन समाजाकरता, काही इच्छा असेल तर सांगा ना मला, बोला ना माऊली. माऊलीनं म्हणावं काही नाही देवा, शुद्ध एकादशी तुमच्याकडे आहे ना, कार्तिकी वद्य. शुद्ध एकादशीला संत तुम्हाला भेटायला येतात, वद्य एकादशीला मला भेटायला येऊ द्या. देवाने आशीर्वाद दिला, पहिला आशीर्वाद दिला माऊली, तुमच्या समाधी सोहळ्याला दरवर्षी मी येत जाईन. दुसरा आशीर्वाद दिला, जोपर्यंत ज्ञानेश्वरी या जगात आहे तोपर्यंत हे जग राहणार आहे. आणि तिसरा आशीर्वाद दिला, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकाचा आशीर्वाद आहे महाराज. आता माऊली ज्ञानोबाऱ्याखाली बसलेले आहेत, पद्मासनात बसलेले आहेत. एक काडी घेतली महाराज, एक काडी घेतली, ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या जवळ ती काडी रोवली. काडी जशी रोवली तसा चमत्कार झाला. त्या वाळलेल्या गवताच्या काडीला अंकुर फुटला महाराज. पाहता पाहता त्याला पालवी आली आणि पुंडलिकरायाच्या नावाचा जयघोष सर्व संतांनी त्या ठिकाणी केला. आणि बघितलं तर काय, त्याला आजान वृक्ष असं म्हटलं जातं. आजही माझ्या वारकऱ्यांची, ज्येष्ठ वारकऱ्यांची धारणा आहे, खूप समाधीवर डोकं टेकवण्याकरता खूप जर गर्दी असेल तर सगळेच्या सगळे आजान वृक्षाच्या त्या झाडाला आलिंगन देत असतात. त्यानंतर माऊली नामा म्हणे आता, हे नाम म्हणे आता लोपला दिनकर. नाम म्हणे आता लोपला दिनकर. नाम म्हणे आता लोपला
मोठं केलं महाराज माऊलीने, खूप मोठं केलं. आळंदीत गेल्यावर सर्व भावंडांना विचारा, खायला काही नसतं आहे ना, खायला काही नसतं. आईच्या जवळ गेलं की एवढी लायक बनवते की हजारो समाज आज मागे पडतो.